पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर तालुक्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षा संपन्न। स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांसाठी मंथन स्पर्धा परीक्षा दीपस्तंभ। नवापूर तालुक्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षा 2025 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शनपर ही मंथन स्पर्धा परीक्षा होत आहे। या स्पर्धा परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना भविष्यात विविध स्पर्धा परीक्षा तसेच नवोदय विद्यालय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, एकलव्य रेसिडेन्शियल परीक्षा तसेच सैनिकी स्कूल परीक्षा या परीक्षांसाठी मंथन स्पर्धा परीक्षेचा खूप उपयोग होईल। त्याचबरोबर नवापूर तालुक्यात पहिल्यांदाच ही स्पर्धा परीक्षा आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, कारण या मोबाईलच्या वापरामुळे विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षांकडे दुर्लक्ष करत आहे। विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने या स्पर्धेकडे न्यायचे असेल तर यासारख्या स्पर्धा परीक्षा या नवापूर सारख्या ग्रामीण भागामध्ये होणे खूप गरजेचे आहे आणि यावर्षी या परीक्षेसाठी विशेष करून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला सहभाग नोंदविला। जवळजवळ नवापूर तालुक्यातून 350 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। ही परीक्षा इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात असून मार्गदर्शनपर ठरत आहे। यासाठी मदत करणारे कौशल्य विकसन प्रशिक्षणार्थी यांनी पर्यवेक्षक म्हणून उत्तम काम पाहिले। त्याचबरोबर यासाठी शिवाजी हायस्कूल नवापूर यांनी परीक्षा केंद्र म्हणून इमारत उपलब्ध करून दिली। त्याचबरोबर नवापूर तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक परमेश्वर कल्याणे सर, राजेंद्र गावित सर, हुंदे सर, शरद गावित सर, रमेश गावित सर, देशमुख सर, धरमदास गावित सर, दिनेश चव्हाण सर यांनी उत्तम सहकार्य केले। आज नवापूर शहरामध्ये राज्यस्तरीय मंथन परीक्षेचे आयोजन समन्वयक दिलीप गावित सर यांच्या मार्फत करण्यात आले। ही परीक्षा लहान मुलांसाठी अत्यंत उपयोगी आहे। बालवयातच स्पर्धा परीक्षेचे स्वरूप या परीक्षेमुळे कळून जातं आणि भविष्यात येणाऱ्या नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल या सारख्या स्पर्धा परीक्षेचा पाया या परीक्षेच्या माध्यमातून बांधला जातो। विद्यार्थ्यांना बालवयातच सामान्य ज्ञानाची बरीचशी माहिती होते आणि त्या माध्यमातून भविष्यात विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी तयार होतात। नवापूर शहर सारख्या दुर्गम भागामध्ये, आदिवासी बहुल भागामध्ये आजपर्यंत या परीक्षेचे आयोजन करण्यात आलं नव्हतं, परंतु दिलीप गावित सरांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे कुठल्याही अडथळ्याविना आणि निपक्षपातीपणे ही परीक्षा अत्यंत शांततामय वातावरणात पार पडली। या परीक्षेतून विद्यार्थ्यांना नक्कीच पुढील स्पर्धा परीक्षेचे ज्ञान होईल व त्याचा उपयोग भविष्यात चांगले अधिकारी बनण्यासाठी विद्यार्थ्यांना निश्चित होईल। नमस्कार, मी धरमदास गावित, प्राथमिक शिक्षक आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये। नवापूर तालुक्यात पहिल्यांदाच मंथन परीक्षा आयोजित करण्यात आली होती आणि अत्यंत इतक्या चांगल्या पद्धतीने कॉपीमुक्त अशा पद्धतीने ही परीक्षा या ठिकाणी पार पडली आहे। खरोखर मला एक शिक्षक आणि पालक या नात्याने खरोखर आनंद होतोय की आमची मुलं पुढे भविष्यामध्ये ह्या स्पर्धे परीक्षेच्या माध्यमातून निश्चितच UPSC MPSC सारख्या परीक्षा पास होतील, कारण हा जो पाया आहे आत्ता जो मुलांना आम्ही इथे घडवायचा प्रयत्न करतोय आणि त्या पद्धतीने ती परीक्षा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि घेण्यात आली। तर खरोखरच मी जे केंद्र समन्वयक आहे दिलीप गावित सर यांना त्यांचं अभिनंदन करू इच्छितो, त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी या ठिकाणी नवापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच ही परीक्षा आयोजित केली आणि त्याचा लाभ हा संपूर्ण जिल्हा परिषदेचे विद्यार्थी व हायस्कूल संस्थेचे काही विद्यार्थी असतील त्यांना तो लाभ झालेला आहे आणि खरोखरच यातून खरी गुणवत्ता काय आहे ती दिसून येणार आहे आणि पुढील येणाऱ्या स्कॉलरशिप आणि नवोदय परीक्षेतसुद्धा याचा जो बेनिफिट आहे तो विद्यार्थ्यांना दिसणार आहे। खरोखरच यानंतर दरवर्षी ह्या अशा स्पर्धा परीक्षा व्हाव्या आणि त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। नमस्कार, मी दिलीप गावित। यावर्षी आपण राज्यस्तरीय मंथन स्पर्धा नवापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच अरेंज केली आणि त्याला भरपूर असा प्रतिसाद मिळाला। जवळजवळ 350 विद्यार्थी आपल्या नवापूर तालुक्यामधून बसले। आपल्या ग्रामीण भागामध्ये खरं तर विद्यार्थ्यांना स्पर्धा काय असते हे
खरंच माहीत नसतं. त्यामुळे हा वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना देण्यासाठी यावर्षी आपण नवापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच मंथन ही परीक्षा घेऊन आलेलो आहेत आणि जवळजवळ नवापूर तालुक्यामधून 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि उत्कृष्ट अशी परीक्षा या ठिकाणी पार पाडण्याची संधी मला मिळाली. त्याबद्दल खरंच सर्व पालकांचं आणि या विद्यार्थ्यांचं मी आभार मानतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इथून पुढे या मंथन परीक्षेला खूप असा प्रतिसाद मिळावा अशी आशा या ठिकाणी बाळगतो आणि पुढील वर्षामध्ये सुद्धा छान प्रकारे आपण या मंथन परीक्षेचं आयोजन करू आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बसवू, जेणेकरून विद्यार्थी स्पर्धा परीक्षा काय असते आणि स्पर्धात्मक जीवन जगत असताना विद्यार्थ्यांना उत्कृष्ट असं मार्गदर्शन करत असताना आम्हालाही या ठिकाणी आनंद मिळतो आहे आणि स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी कसा सहभाग घ्यावा यासाठी ही परीक्षा आपण अरेंज केली होती. त्यासाठी ग्रामीण भागातून सुद्धा खूप असा प्रतिसाद मिळत आहे. विशेष करून मी या ठिकाणी उल्लेख करेन की यावर्षी पहिल्यांदाच असूनसुद्धा या नवापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांनी खूप असा सहभाग घेतलेला आहे. जवळजवळ एका शाळेने 20 ते 25 विद्यार्थी या ठिकाणी बसवलेले आहेत आणि त्या सर्व पालकांचे, शिक्षकांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो की या वर्षी खूप असा प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिलेला आहे आणि इथून पुढेही देतील अशी या ठिकाणी आशा बाळगतो. धन्यवाद.